राज्यातील निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटचा टप्पा आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील प्रचाराला सुरुवात झालेली आहे। राज्याचे मंत्री स्वतः माणिकराव कोकाटे हे नंदुरबार जिल्ह्यात दाखल झालेले आणि प्रचाराची सुरुवात जी केलेली आहे। सकाळपासून कोकाटे हे जे आहेत ते नंदुरबारच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहे आणि कशा पद्धतीने या प्रचार जो आहे तो केला जात आहे। सर काय सांगणार, कशा पद्धतीने प्रचार आहे तो केला जातोय, कसा प्रतिसाद मिळतो आणि जिंकण्याचे किती विश्वास आहे राष्ट्रवादीला? हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय अजितदादा पवार हे पॉलिटिकली कमिटेड लीडर आहेत। त्यांनी एकदा शब्द दिला की ते शब्द पूर्ण करतात आणि आमच्या पक्षाच्या नेत्याची जी भूमिका आहे तीच कार्यकर्त्याची भूमिका आहे। आम्ही राजकारण कमी आणि समाजकारण आणि कमिटमेंट जास्त पाळत असतो। त्यामुळे आम्ही ज्या कमिटमेंट दिलेल्या आहेत त्या कमिटमेंट पूर्ण करण्याची जबाबदारी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी असेल। राज्य सरकारमधून जे काही निधी मिळवायचा आहे तो अजितदादाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्राप्त करू आणि या शहराला एक वेगळं वळण, या शहराला एक वेगळी दिशा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि यासाठी नंदुरबार जिल्हा मी प्रायोरिटीने या ठिकाणी माझ्याकडे दिलेला आहे। आपल्याला 2-3 वर्षामध्ये नंदुरबार जिल्हा बदललेला दिसेल, शहरं बदललेली दिसतील आणि अतिशय उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी केलं जाईल। सर, प्रामुख्याने राज्यात 3च पक्ष निवडणूक लढताना दिसून येत आहे। प्रत्येकले तिघी पक्ष दावा करत आहे की लाडकी बहीण योजना ही आमचीवाली, नेमकी लाडकी बहीण योजना कोण आणि या योजनेचा खरा भावतरी कोण आहे? बघा, मी अगोदरच सांगितलं आहे, लाडकी बहीण योजना ही सरकारची आहे, ही कुठल्या एका पक्षाची नाही, ना ती देवेंद्रजी फडणवीसची आहे, ना एकनाथ शिंदे साहेबांची आहे, ना आमची आहे। ती संपूर्ण सरकारची योजना आहे। त्यामुळे आम्ही 3च या ठिकाणी खरे स्पर्धक आहोत। त्यामध्ये कुणी निवडणूक हारलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि कुणी निवडणूक जिंकलं तरी लाडकी बहीण योजना चालू राहणार नाही। त्यामुळे लाडकी बहीण योजना चालू ठेवण्यासाठी तिन्ही पक्षाचे लोक आग्रही आहेत आणि आम्ही एकत्रितपणे तो निर्णय घेतलेला आहे। पुढे सुद्धा आम्ही तो कंटिन्यू करू। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वतः तळोदा शहरात आले होते। आपण देखील तळोदा शहरात आहे, दत्तक घेणार असल्याची घोषणा केलेली त्यांनी, कसं पाहता याकडे आपण? ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, राजकीय भाषणं आहेत, त्यांनी दत्तक ज्याला घ्यायचं त्यांनी घ्यावं। आम्हाला त्या बाबतीमध्ये माझं दुमत असण्याचं काही कारण नाही आहे की तो त्यांचा राजकीय स्टंटही असू शकेल, परंतु दत्तक घेण्याला काही मर्यादा आहेत आणि गेली 10 वर्ष आपण नगर विकास खात्याचे मंत्री आहात। महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये कुठे कुठे काय अवस्था आहे हे आपल्याला ज्ञात आहे। त्यामुळे आपण मोकळ्या हाताने निधी दिला पाहिजे आणि त्या निधीचा खर्च नीट होतो की नाही, त्याचं दर्जेदार काम होतं आहे की नाही ते सुद्धा पाहण्याची जबाबदारी नगर विकास विभागाची आहे। तर ते त्यांनी करावं अशी मी या ठिकाणी त्याच्याकडे मागणी करतो आणि त्यांनी निधी देत असेल तर ती त्याची जबाबदारी आहे, त्यांचं खातंच आहे। जसं मी पालकमंत्री म्हणून निधी देतो तसं तेही नगर विकास मंत्री म्हणून निधी देतील। निवडणूक हारली आणि जिंकली हा निवडणुकीपुरता विषय नाही, हा विषय कायमस्वरूपी विषय आहे आणि कायमस्वरूपी याच्यामध्ये कमिटेड पॉलिटिशियन ज्याला आपण म्हणतो ते कमिटमेंट केली की ते पूर्ण करा एवढंच आमचं म्हणणं आहे। जी कमिटमेंट ते पूर्ण करू शकतील तशाच प्रकारे त्यांनी वक्तव्य करावं अशी माझी अपेक्षा आहे। सर, अंजली दमे यांनी देखील टीका केलेली आहे निश्चितच विकासाच्या कामावरती निवडणूक लढताना अजितदादा हे स्पष्ट वक्तव्य, त्यामुळं निधी देताना कुठली चूक करणार नाही। तर दुसरीकडे लाडकी बहीण योजना जी आहे ती सर्व तिघी पक्षांची आहे, त्यामुळं कोणी एकट्याने दावा करू नये असा भाष्य जे आहे ते पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे। चित्रपटासाठी टिकणार मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।